नगरपालिकेमध्ये शिंदे ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा आहे। राजन तेली यांनी सुद्धा याबाबत दुजोरा दिल्याची माहिती आहे। त्यावरून नारायण राणे यांनी थेट एकनाथ शिंदेंना इशारा दिला। तसं झालं तर सिंधुदुर्ग रत्नागिरीत शिवसेनेशी युती तोडण्याचा इशाराच राणेंनी दिला। दरम्यान यावरून कोकणाच्या जडणघडणीत राणेंचा सिंहाचा वाटा असून त्यांच्या सल्ल्यानुसारच निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली। शिवसेना आणि ठाकरे गट यांची युतीच्या बाबत चर्चा होते आणि शहर विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र येण्याचे प्रयत्न होते। राजन तेली यांनी यांना दुजोरा दिला, त्याबाबत आपलं काय? नाही, माझ्या मते तसं जर करेल तर आम्ही एकनाथ शिंदे शिवसेनेची या दोन जिल्ह्यात तरी संबंधित हो आणि राजन तेली कुठलाही नेता कुठलाही पदाधिकारी नाही आहे आणि मी मानत नाही। दोन माणसांना मी बीजेपीशी संबंध मानत नाही। एक तो परब, पहिलं नाव मला विशाल आणि दुसरं राजन तेली। जरी शिंदे साहेबांच्या सोबत त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असलो तरी मगाशी मी काय सांगितलं, आम्ही नरमाईची भूमिका घेतली ना, आम्ही नम्रतेनं वागतो। जे आहे ते स्वीकारलं पाहिजे। या सिंधुदुर्गामध्ये विकासात्मक जडणघडणीमध्ये राणेसाहेबांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे। त्यांनी विकासात्मक दिशा ह्या सिंधुदुर्गाला दिली, त्यांनी पर्यटन जिल्हा हा सिंधुदुर्ग जिल्हा केला। त्याच्यामुळं असं नेतृत्व, जे सिनियर नेतृत्व आहे, जे आमचे खासदार आहेत, माझे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, माझे केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत, त्यांच्या सल्ल्यानं जायचं तर कोणाच्या सल्ल्यानं जायचं? बरोबर ना?